उपवासात काहीतरी हेल्दी खायचे, पण चव पण कमी नको. छान असं टेस्टी, क्रिस्पी, क्रंची स्नॅक हवा, जो 5 मिनिटात बनून जायला हवा आणि उपवासाला आणि लहान मुलांना पण चालेल असा. तुम्हाला माहिती का काय माझ्या सिक्रेट बाउलमध्ये? आई म्हणते तेलकट खाऊ नको, बाबा म्हणता बोरिंग खाऊ नको आणि मी म्हणते दोन्ही बॅलन्स करूया ह्या रोस्टेड मखानांसोबत. तर मी काय केलं, एका पॅनमध्ये थोडेसे तूप घेतलं, त्यात शेंगदाणे घेतले आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले. त्यांना छान रोस्ट करून घेतले. ही छान रोस्ट करून झाल्यानंतर आपल्याला मखाने पण रोस्ट करून घ्यायचे. मखाने पण छान रोस्ट करून घ्यायचे, जास्त पण नाही करायचे, थोडेसेच क्रिस्पी क्रंची झाले पाहिजे असे रोस्ट करून घ्यायचे. जसे पॉपकॉर्न लागताना तसे मखाण्याचा आपण आज स्नॅक बनवणार आहोत. सो आपले मखाने पण छान रोस्ट करून झाले. सो त्यानंतर थोडंसं तेल, तिखट आणि मीठमध्ये आपले रोस्टेड मखाने, रोस्टेड ड्रायफ्रूट्स, शेंगदाणे हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. वाव, तुम्ही बघू शकता आपला हेल्दी नवरात्री स्पेशल मखाना स्नॅक झाला आहे रेडी. हा आपण चहासोबत पण खाऊ शकतो आणि उपवासाला तर बेस्ट आहे. तुम्ही उपवासात मखाना खातात की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही ट्रिक आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.